मालेगाव टेहरे फाट्याजवळ तालुका पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंचा मद्यसाठा जप्त। मालेगाव दिनांक 25/1/2025 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास टेहरे फाटा धुळे ते नाशिक नॅशनल हायवे क्रमांक 3 वर मालेगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत लाल व पांढऱ्या रंगाचे टेम्पो वाहन क्रमांक NL01 AC 2872 संशयितरित्या आढळून आला। वाहनाची तपासणी केली असता यामध्ये विविध कंपनीचा अवैध मद्यसाठा मिळून आला। दरम्यान वाहन सोडून ड्रायव्हर व क्लीनर पळून गेले। पोलीस शिपाई श्रीकांत कोळी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिकची माहिती मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिली आहे। च्या सुमारास नाकाबंदी दरम्यान मालेगाव तालुका पोलीस स्टेशन चे PSI चव्हाण साहेब आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी एक संशयित वाहन अडवण्याचा प्रयत्न केला। ते वाहन चाळीसगाव फाटा इथे अडलं नाही, त्यांनी पाठलाग करून पुढे टेहरे फाटा या ठिकाणी ते वाहन अडवलं आणि त्या संशयित जे वाहन होतं त्याच्यातले ड्रायव्हर आणि क्लीनर हे त्यावेळेस पळून गेले आणि वाहन त्यांनी तिथे त्याच जागी ठेवलं। तर त्याचा संशय आल्याने त्याला सील होतं, त्यामुळे त्यांनी ते पोलीस स्टेशनला आणलं आणि परत तिथे पोलीस स्टेशनला त्याचा पंचनामा केला असता ते वाहन उघडून पाहिलं असता त्या वाहनामध्ये विदेशी दारू आढळलेली आहे। वेगवेगळ्या ब्रँडची आणि वेगवेगळ्या किमतीची दारू आहे आणि त्याची एकूण किंमत साधारण 20,72,000 आहे। ही अंदाजित किंमत आहे आणि 12 लाखाची टेम्पोची किंमत, असं मिळून एकूण 32,72,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याचा पंचनामा करून FIR झालेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। हा माल कुठून आला, कुठे चालला याबाबत पोलीस तपास करत आहेत। आमची टीम जिथून फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड ज्या लिंकेजेस आहेत त्याचा कसून तपास करणार आहे आणि ही जी दारू आहे ही बनावट आहे किंवा खरी आहे याबाबत सुद्धा आम्ही एक्साइज डिपार्टमेंटची मदत घेऊन आम्ही पुढील तपास करू। सर वाहन क्रमांक त्याचं जे वाहन आहे, वाहन क्रमांक याचा NL01 AC 2872, याचं रजिस्ट्रेशन जे आहे ॲड्रेस आहे तो कोहिमाचा दाखवतोय, परंतु हे तपासात पुढे निष्पन्न होईल की काही खऱ्या गोष्टी आहेत, डॉक्युमेंट्स किती खरं आहे किती खोटं आहे हे पुढे तपासात निष्पन्न होईल।